भारतातील उत्तर प्रदेश राज्यामध्ये प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरला असून हा महाकुंभमेळा तब्बल 144 वर्षातून प्रयागराजच्या पवित्र भूमीवरती भरलेला आहे। यापूर्वी 1881 साली हा महाकुंभमेळा भरला होता। या संपूर्ण कुंभमेळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणून किन्नर आखाड्याकडे पाहिले जाते। गेली 4 वर्षापूर्वी या किन्नर आखाड्याची स्थापना आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी केली। याबाबत आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी थेट किन्नर आखाड्यात जाऊन महाराष्ट्रातील किन्नर आखाड्याच्या सदस्या आकांक्षा नंदगिरी यांच्याकडून या किन्नर आखाड्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली। तर चला पाहूयात किन्नर आखाड्याच्या सदस्या आकांक्षा नंदगिरी काय म्हणाल्या। सर्वप्रथम जय श्री महाकाल, ओम नमो नारायण। मी आकांक्षा नंदगिरी महाराष्ट्रामधूनच बोलतीये, ठाण्यातून बोलतीये। हा जो महाकुंभ आहे हा पूर्ण महाकुंभ आहे। आपण बघतो महाकुंभ हा 12 वर्षांनी येतो, अर्धकुंभ हा 6 वर्षांनी येतो। त्याचप्रमाणे हा जो महाकुंभ आहे हा 12 वर्षांचा 12वा महाकुंभ, म्हणजेच हा 144 वर्षानंतर येतो। तर हा पूर्ण महाकुंभ आहे आणि हा असा मंगलमयी महाकुंभ हा प्रत्येकालाच भेटतो असं नाहीये। हा महाकुंभ आपण सगळेजण भाग्यवंत आहोत की आपल्याला हा महाकुंभाचा आशीर्वाद आज भेटतोय। तर मी आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की तुम्ही सगळेजण या महाकुंभामध्ये गंगेचं स्नान घ्या, पवित्रमय व्हा। आणि आपल्या इथे खूप असे आखाडे आहेत जे जुना आखाड्यासोबत जोडलेले आहेत। आपला किन्नर आखाडा जो आहे, आचार्य डॉक्टर स्वामी लक्ष्मी त्रिपाठी जी आमचे आचार्य जी आहेत, त्यांनी जो हा आखाडा चालू केलेला आहे, हा सुद्धा आखाडा इथे आहे। इथे भरपूर असे पूर्ण भारताच्या बाहेरून असे किन्नर दैवत इथे आलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा या सगळ्यांचे आशीर्वाद घ्या, हेच तुम्हाला मी सगळ्यांना सांगू इच्छिते। काय सांगाल तुमच्याबद्दल की तुम्ही कुठून आला आणि कशा पद्धतीने किन्नर आखाड्यात सामील झाला, काय वाटतं? मी महाराष्ट्र ठाण्यामधून आलेली आहे, घणसोली मधून। मी माझं शिक्षण झाले आहे BMS in HR आणि गेल्या 6 वर्षापासून मी किन्नर आखाड्याला जोडलेली आहे। तर खूप चांगला अनुभव आहे इथे, खूप प्रतिसाद भेटतो लोकांकडून। तुम्ही बघताय करोडोची लोक इकडे येत आहेत आणि सगळेजण भाविक भक्त सगळेजण किन्नर देवतांचा आशीर्वाद घेत आहेत। तर खूप छान वाटतं। तसं पाहिलं तर सर्वात मोठा आखाडा म्हटलं तर हा किन्नर आखाडा मानला जातोय। आता काय झालं तर मोठ्या प्रमाणात भाविक भक्तगण महाराष्ट्रातून नाही भारतातून मोठ्या प्रमाणात इथे येतात आता तुमच्या दर्शनासाठी। काय वाटतं ते कुठली मनोभावना घेऊन येत असतील आणि तुम्ही कशा पद्धतीने आशीर्वाद द्यायला त्यांना आशीर्वाद स्वरूपात? तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, जेव्हा राम वनवासाला गेले होते त्यानंतर राम वनवासाला जाताना त्यांनी सांगितलं होतं प्रजेला की तुम्ही सगळेजण परतीला जा, मी याची वाट बघू नका। पण तेव्हा राम असे स्त्री आणि पुरुषांनाच बोलले होते। तर त्यावेळेस आपला किन्नर समाज पण तिथे होता। तर किन्नरांना ते हे नाही वाटलं, मग ते किन्नर तिकडे थांबले होते। तर मग जेव्हा राम परतले तेव्हा रामाने बघितलं की नाही किन्नर सगळेजण थांबलेले आहेत माझी वाट बघत। तेव्हा रामाने सर्व किन्नरांना वरदान दिलं होतं की तुम्ही मंगलमयी असाल, तुमच्या बोलीतून जो लोकांना आशीर्वाद जाईल तो मंगलमुखी ठरेल। त्यामुळे त्याच श्रद्धेपोटी ही जी आपली पावन भूमी आहे गंगेची, तर इथे सगळे भाविक भक्त येतात आणि ते सुद्धा किन्नरांना उपदेवता मानलं जातं। त्याच्यामुळे सगळेजण येतात, किन्नर देवतांचा आशीर्वाद। कोणी आपल्या शिक्षणासाठी येत आहे, कोणी आपल्या भवितव्यासाठी येत आहे, कोणी आपल्या व्यवसायासाठी येत आहे, असे सगळे भाविक भक्त इकडे येत आहेत आणि सगळेजण आशीर्वाद घेत आहेत। धन्यवाद। आपल्या बरोबर होते किन्नर आखाड्यातून महाराष्ट्रातून आलेले किन्नर आखाड्याचे साधू संत आणि थेट त्यांच्या तोंडून ऐकले की कशा पद्धतीने आशीर्वाद घेण्यासाठी भाविक भक्तगण या महाराष्ट्रातून भारतातून इथे येतात आणि या महाकुंभमेळ्याच्या ठिकाणी प्रयागराज ठिकाणी आशीर्वाद घेताना दिसून येत। कॅमेरामन आशिष मुकुंदराज काकडे, प्रयागराज, उत्तर प्रदेश।